प्रशासनाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, गुणवंताचं सुद्धा मनापासून अभिनंदन. मान्य या गुणवंत लेखकांचा सन्मान खासदार साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. तालीवती कार्यक्रमात पूर्णपणे घोषणा अपडेट करेल उत्तुंग भरारी आहे. हा अरूप संदीप जाधव 91%. हा प्रांजल प्रकाश धोटे यांना विनंती स्टेजवर यांना विनंती आपण सुद्धा आपण भाषण करावा. पूजा प्रकाश साळुंके युवराज भारत मुख्य दल यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवर यावं, सन्मान स्वीकार करावा. श्यामल साहेबराव सावते शिवांजली जगन्नाथ शेळके यांना विनंती आपण स्टेजवर या, आपण सन्मानाचा स्वीकार करा. पूजा विनोद गुजरे करावा. आदिल कॅन्सर आदिलजी कैसर साहब, आदिल कैसर शेख साहब, आदिल भैया आपसे रिक्वेस्ट. देवांशी प्रधान यांना विनंती, पृथ्वीराज तायडे यांना विनंती आपण स्टेजवर यावं. डॉक्टर आकांक्षा भरद्वाज यांना विनंती स्टेजवर सन्मानाचा स्वीकार करावा. मयुरी मधुकर चव्हाण यांना विनंती स्टेजवर यावं. संजय पायकडे यांना विनंती, ज्यांनी ISSN सचिन सोपनराव देवाचे 83 झिरो क्रमांकाची गाडी साहेबांच्या गाडीसाठी त्रासदायक आहे, कृपया गाडी मालकांना विनंती काढून घ्यावी. सन्मान खासदार साहेबांच्या हस्ते. प्रशिक विकास जोगदंडे यांनाही विनंती आपण स्टेजवर यावं. नंतर घेऊन जा साहेबांच्या हस्ते फोटो घ्या. आता बक्षिसाच्या वेळेस फोटोज काढतो, पहिले व्हिडिओज काढला. विद्यार्थी वर्गाचं या ठिकाणी कौतुक केलेलं नाही. या ठिकाणी आपल्या प्रचंड प्रचंड परिश्रमानं, आपल्या चिकाटीनं, आपल्या मेहनतीनं, खिशात पैसा नसताना सुद्धा वेगवेगळ्या कारखान्यामध्ये, गिरण्यामध्ये, फॅक्टरीजमध्ये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मेहनत केली. आणि शेवटी उद्योजक काय असतो, स्वतःच्या पायावर उभा राहून मला कोणीतरी मोठा उद्योजक बनायचा आहे, ही स्वप्न बाळगणारे सुद्धा असंघटित कामगार, युवक असतात आणि आपल्या कर्तृत्वानं मोठे होणारे लोक सुद्धा असतात. अशा या शून्यातनं निर्माण झालेले हे 4 उद्योजक या ठिकाणी बसलेले आहेत. जुबेरबाई आहेत, जगताप आहेत, उमेश कोळे आहेत. त्यांची चित्रफित आपण या ठिकाणी बघितलं. शून्यातनं उभं केलं त्याने आणि आज त्यांचं नावलौकिक झालेलं आहे. अशा या मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आपण सन्मान केला, त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो. असंच आपण पुढे चला. भीमशक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देत असताना महाराष्ट्रातले अनेक भीमशक्तीचे पदाधिकारी आहेत. आपापल्या जिल्ह्यामध्ये भीमशक्ती कामगार, असंघटित कामगार युनियन आपण स्थापन करा. या महिलांना, पुरुषांना, या तरुणांना विनंती करतो की भीमशक्ती मजबूत करा, भीमशक्तीची ताकद वाढवा. भीमशक्ती तुमच्यासाठी सगळं करण्यासाठी तयार आहे. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. उद्योजकांना त्यांचे अभिनंदन करतो, विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम चव्हाण आणि तुमची टीम, तुमचं अभिनंदन करायला अख्खा महाराष्ट्रातला भीमशक्तीचा नेता, भीमशक्तीचे सारे नेते तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उभे आहेत, तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. प्रेम चव्हाण, आगे बढ़ो, हम सब लोग आपके साथ में. जय भीम. काय म्हणेल तुम्हाला आजचा जो सत्कार आहे तो सत्कार यासाठी ठेवलेला होता की असंघटित मधले जे कामगार असतात त्यांचेही मुलं यशाच्या किती मोठ्या शिखरावर जाऊ शकतात त्याचं जिथं जागतं उदाहरण तुम्ही आज बघितलं असेल.
96पासून 95-93 अशा टक्केवारी आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना होती. आमचा एकच उद्दिष्ट होता की जे मुलं शिक्षण घेत आहे त्यांना मोटिवेशन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि हे जे आज मुलं होते हे सर्व कामगारांचे मुलं होते. काही बांधकाम कामगारचे असतील, काही कंपनी कामगारचे असतील, अशा मुलांचा आज सत्कार झाला. त्यासोबतच आम्ही जे सुरुवातीला कामगार होते, लेबर म्हणून काम केलं, असे 4 जे उद्योजक होते त्या उद्योजक लोकांचा आम्ही आज सत्कार केला. त्यामध्ये जुबेर भाऊ पठाण असतील, त्यामध्ये विष्णुभाऊ जगताप असतील, त्यामध्ये उमेश भाऊ कोळे असतील, त्यामध्ये भैयासाहेब नारायण ढुणे असतील. यांचा जे तुम्ही रील बघितली असेल त्यांच्या कष्टाने, त्यांच्या घामाने त्यांनी किती मेहनत करून त्यांनी आज हे अचीव केलेले आहे आणि किती प्रामाणिकपणाने इथपर्यंत ते आलेले आहे. त्यामुळं त्यांचा आज आम्ही सत्काराचा कार्यक्रम करतो. आणि या सत्काराचं मुख्य कारण म्हणजे एकच आहे की कामगाराचे जेही मुलं आज शिकत आहेत त्यांना प्रोत्साहन भेटणं याच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आमचे नेते चंद्रकांत हंडोरे साहेब, आज तुम्ही मागं बघितलं असाल, सामाजिक न्यायमंत्री असताना सुद्धा आज मी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय काम आहे. त्यांच्याच पावलाला पाऊल ठेवून मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी माझ्या कामगार भीमशक्ती असंघटित कामगार युनियनचं काम करत आहे. आज हंडोरे साहेबांच्या व्यतिरिक्त कोणकोणते नेते आले होते कार्यक्रमात? आज या कार्यक्रमासाठी नाशिकचे माजी महापौर अशोकभाऊ दिवे, त्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार दादा, कैलास भाऊ सुखदाने, शांतीलाल दादा गायकवाड असतील, शशिकांत बनसोडे साहेब असतील, मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय सुखदेव असतील, शिक्षक संघटनेचे आनंद तायडे असतील, भाऊसाहेब साठे असतील, पंडितभाई नवगिरे असतील, रवी सोनकांबळे, सचिन भाऊ शिरसाट असतील, संतोष भिंगारे असतील, विनोद भाऊ कोरके असतील, असे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आज उपस्थित. असा कार्यक्रम दरवर्षी ठेवणार का आपण? हा आमचा ध्येयच आहे की कामगारांची मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना शिक्षणाच्या वाटचालीमध्ये आम्हाला कसं नेता येईल, यामुळे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करू. आणि या कार्यक्रमासाठी आमची जी मरमर झालेली आहे, जे आमचे असंघटित कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष गौतम जंदडे असतील, आमच्या भालेताई असतील, अमोल खिल्लारे, अमोल जाधव, दाभाडेताई, खरनार मामी, राहुल आमराव, महेश, जीवन खिल्लारे, या सर्वांनी मिळून जे काम केलं त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला. शेवटचा एक प्रश्न, लहान मुलांना काय आव्हान कराल तुम्ही शिकण्यासाठी? मी हेच सांगेल की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो प्रशासन करेल तो डरकाळा मारल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अगर उच्च स्थान मिळवायचं असेल, तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. परिस्थिती कशीही असली तर तुम्हाला आजचं जिथं जातं उदाहरण आहे की आपण शिकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. हेच मी त्यांना